तर हे असं पावसाळ्यामध्ये इतकं छान दृश्य असतं ना. सह्याद्री बघा, तिकडे सगळं सह्याद्रीचं लागलेलं आहे आणि नदी अगदी तुडुंब भरून वाहते. एरवी उन्हाळ्यामध्ये पाणी आटलेलं असतं, पण आता पावसाळ्यामध्ये पहा तुम्ही किती छान असं. तिकडं जे मंदिर आहे ते आमच्या गावचं मंदिर आहे, रामावदायनीचं मंदिर आहे आणि बायका येत आहेत वाटतं विसर्जन. किती भारी वाटतंय बघा ना. मी तुम्हाला जरा क्लोज करून दाखवते. वा, अशी निसर्गाने हिरवी नटलेली आमची सह्याद्री. तर आज सर्वप्रथम तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशीण. आणि आज आहे गौरी गणपतीच्या विसर्जनाचा 5वा दिवस. आज गौराई जाणार, 5 दिवसाचे गणपतीचे विसर्जन होणार आणि ते आता गावात आहे म्हणल्यावर नदीवरच होणार आहे आणि आपण आता नदीवर जातो आहोत. मी तुम्हाला आमच्या गावातले गणपती विसर्जन नदीवर कसं केलं जातं ते दाखवते. आणि ते एकूण मी 3 भाग केलेले आहेत ह्याचे. गौराई येतात तेव्हा, नंतर गौराईला जागवलं जातं तेव्हा आणि आज विसर्जनाचा, असे 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. खूप प्रचंड मेहनत घेतलेली आहे मी. तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर करा, कारण सगळे कामं उरकून देवाची कामं सगळी हे करून मला हे शूट करावं लागतं. कुठे काही बोलून गेले असेल तर प्लीज माफ करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा. कोण आलं? हां, तर चला. तर आमच्या घरचे गणपती आता निघालेले आहेत आणि चला बघूया. आणि नशीब, हां सांगायचं मी सारखी विसरते की नशीब पाऊस थांबलाय. कारण पाऊस जर असता ना तर आत्ता आम्ही हालत बेकार झाली असती. मी आईला पण सांग एक मिनिट. हां, तर मी आत्ताच आईला सांगितलं येताना छत्री घेऊन यायला. चला, हां पाऊस नाही त्यामुळे खूप बरं वाटतंय, फ्रेश फील होत आहे. आमचे गौराई आणि गणपती दोन्ही निघाले. आले का? अच्छा, म्हणजे अजून काढलं नाही. ओके. गणपती निघाले, गौराई निघाली. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. एक दोन तीन चार गणपतीचे जयजयकार. एक दोन तीन चार गणपतीचे जयजयकार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आमची गौराई निघाली. एक फोटो काढा आमचा, गौरी आणि गणपती एकत्र असण्याचा. ठीक आहे, तुम्ही तिकडे जाताय ना. चला, आता आमची गौराई निघालेली आहे. आपण नदीवर जात आहोत.
तू भेटलीस का? जा पाय पड. तर या साईडला कर, या साईडला कशाला आम्ही चालत होतो तिला. मगाशी येत होतो, उशीरच झाला. तुमची गवर गेली काकी? आमची गवर कशी झाली तुझी आल्याशिवाय? काय बहिणी बहिणी आहेत त्या. सावकाश सावकाश घ्या. फोन लागला नाही असं कसं होईल? माझा फोन 40. सावकाश. तर तुम्ही बघू शकता कसं भात किती छान असे भाताच्या लोंबी आलेले आहेत. अरे वा वाव. आणि आपले गणपती चाललेत खाली नदीवर. कुठल्या वाडीतली? कुठली वाडी? मधली वाडी. घेतला ना, म्हणजे त्यांच्याशीच बोलत होते. हा अच्छा, इकडे इकडे. हा हा ओके. बघताय तुम्ही मागून अजून हळूहळू आपले गणपती येत आहेत. मी पुढे आले कारण पुढे पण बघूया ना, नदी किनारी आपल्याला अजून किती बरेचसे लोक आलेच असतील. ऑब्विसली 5 दिवसाचा गणपती आहे. तर चला आपण जाऊया आणि पाहूया. हे बघा बायका येत आहेत. आपण विचारूया त्यांना कुठून आलेल्या आहेत. ह्या विसर्जन करून आलात? अच्छा, गौरी गणपती. तुम्ही कुठले? वाडी. मधली वाडी. अरे आजी कशी आहेस? बरी आहेस ना? नेहमी भेटतेस, मला खूप बरं वाटतं. आमची आजी फेवरेट. आपण बरेच पुढे आलो. किती भारी वाटतंय. हे बघा इकडे झऱ्याचं पाणी वाहत आहे आणि इकडे ही सगळी शेती आहे, भात शेती.
आवाजच किती शांत, फक्त झऱ्याच्या पाण्याचा आवाज येतोय. हे बघा, मी तुम्हाला थोडं पाणी दिसतंय की नाही काय माहिती, दाखवण्याचा प्रयत्न करते. हा, किती भारी वाटतं यार, एकदम शांत. सुट्टी पण नव्हती म्हणून तुला माची देतो. गणपती
तर अशा पद्धतीने गौरी येण्यापासून दोरे घेण्यापासून ते विसर्जनापर्यंतचा सगळा भाग मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आशा करते तुम्हाला तो आवडेल. हळू चालते कॅमेरा ना शेक होतो आणि मग ते नीट दिसत नाही. बघा इथं विसर्जनाला लोक आलेली आहेत. बरेच जण विसर्जन करून पण गेले आहेत, कारण पाऊस कधीही, आता ऊन पडलं आहे ना, तर पाऊस का क्षणात सुरू होईल की सगळं भिजून टाकेल. त्यामुळे लोक पण लवकर विसर्जन करून घरी चाललेले आहेत. तर हे तिन्ही बाग बघा तुम्ही, आणि काही एखादी पद्धत कोकणातली राहिली असेल तर क्षमा असावी. वाव बटरफ्लाय. तर चला आता मी मुंबईला निघणार आहे, तर आता पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मुंबईचेच पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.